आपण डीएनए रेप्लिकेशन बघत होतो. त्या डीएनए रेप्लिकेशनमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपण बघितली, व्हॉट आर द डिफरंट रिक्वायरमेंट्स ऑफ दिस डीएनए रेप्लिकेशन. डीएनए रेप्लिकेशनच्या काय काय वेगवेगळ्या रिक्वायरमेंट आहेत. डीएनए रेप्लिकेशन होण्यासाठी काय काय गरजेचं असतं, काय काय लागतं डीएनए रेप्लिकेशनला ते आपण बघितलं. त्याच्यामध्ये ॲक्टिवेटेड न्यूक्लियोटाइड्स असतील, त्याच्यामध्ये ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असेल, त्याच्यामध्ये अनवाइंडिंग ऑफ डीएनए असेल. ठीक आहे, जो ओरिजिनल पॅरेंटल डीएनए आहे त्याचा अनवाइंडिंग होणे, त्याच्यासाठी नवीन डीएनए तयार होण्यासाठी न्यूक्लियोटाइड्स गरजेचे असतात, ते असतात. रेप्लिकेशन कुठं स्टार्ट होणार तो रिजन सुद्धा गरजेचा असतो. कधी कधी असं पण होतं, इफ वी रिमूव्ह द रिजन or we cut off the region of this origin of replication, at that time replication for that DNA naturally it will not happen. Naturally अशा प्रकारचं रेप्लिकेशन, जर तो ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन जर आपण कट करून टाकला, आपण त्या रिजनला का ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन म्हटलंय, तो जर कट केला, बाजूला काढला, तर तो डीएनए स्वतः रेप्लिकेट होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणून त्याला आपण स्पेसिफिक रिजन असं म्हटलंय. Artificially we can start DNA replication at any position in the DNA. DNA मध्ये कुठल्याही पोझिशनला आपण DNA रेप्लिकेशन सुरू करतो, पण ते आर्टिफिशियली करू शकतो. ठीक आहे, कारण नॅचरली प्रायमर्स आर परफेक्टली फॉर्म्ड बाय दिस आरएनए प्रायमेज एन्झाइम. आरएनए प्रायमेज एन्झाइमने काय केलं असतं, हे नॅचरल प्रायमर्स हे परफेक्टली तयार केलेले असतात आणि ते फक्त त्याच रिजनला बाइंड होतात, दुसऱ्या रिजनला बाइंड होत नाही, म्हणून तो स्पेसिफिक रिजन आहे. आणि तोच रिजन जर आपण कट करून टाकला तर जे काही नॅचरल प्रायमर्स आहेत आरएनए प्रायमेजने तयार केलेले, ते प्रायमर्स तुम्हाला तिथं कुठल्याही रिजनला बाइंड झालेले बघायला मिळणार नाही आणि परिणामी कुठल्याही प्रकारचं रेप्लिकेशन झालेलं बघायला मिळणार नाही. त्या सगळ्या रिक्वायरमेंट्स आपण बघितल्या होत्या. त्याच्यानंतर त्याचे स्ट्रक्चर सुद्धा बघितले होते. अँड द इम्पॉर्टंट स्ट्रक्चर वॉज द कॉम्बिनेशन ऑफ ऑल डिफरंट काइंड्स ऑफ द components such as a DNA, unwound DNA, separated DNA strands, primer attached to the strands at a 3' end, and that complete Y-shaped structure is nothing but the replication fork. आपण replication fork पर्यंत आलो होतो. पुन्हा एकदा मी ते स्ट्रक्चर शॉर्ट मध्ये असं ड्रॉ करतो. मी मुद्दामून वेगळं स्ट्रक्चर काढतो तुम्हाला अजून काही कॉन्सेप्ट इथं अंडरस्टँड करून देण्यासाठी. ओके, ऍक्च्युअल डीएनएचं स्ट्रक्चर जसं ते तसं असतं, तर ज्या ठिकाणी रेप्लिकेशन व्हायचं तिथं आपल्याला थोडासा चेंज झालेला बघायला मिळतो. इथं जर आपण 5' म्हटलं आणि दुसऱ्याला काय म्हणायला लागेल, 3' एंड म्हणायला लागेल. बरोबर, आता लक्षात ठेवायचं 5' एंड म्हणलं की फ्री फॉस्फेट ग्रुप असतो. तिथं काय असतो, 5' एंडला फ्री फॉस्फेट ग्रुप असतो. हे कायम लक्षात ठेवायचं डीएनए मध्ये किंवा आरएनए मध्ये. 5' एंड म्हणलं की काय, फॉस्फेट ग्रुप इज फ्री, आणि 3' एंड म्हणलं की काय, OH ग्रुप इज फ्री. ठीक आहे, OH ग्रुप तिथं प्रेझेंट असतो, फ्री OH ग्रुप असतो. फ्री आपण हा शब्द का वापरायचा, बिकॉज इट कॅन रिॲक्ट विथ अदर, बिकॉज इट्स फ्री. एखादा माणूस फ्री असला तर आपण त्याला कुठलीही कामं सांगू शकतो, तसं तो फ्री असतो म्हणून त्याला रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करता येतं. आणि जर तो फ्री नसेल तर पार्टिसिपेट करता येत नाही, म्हणून आपण फ्री हा शब्द वापरतो, बाकी काही नाही त्याला अर्थ. ठीक आहे, 3'. जर आपण 3' एंड त्याचं दुसरं एंड जर बघितलं तर दुसरं एंड काय असणार आहे, हा 5' एंड असतं. बरोबर, 5'चं दुसरं एंड काय असणार आहे, 3' असणार आहे. दुसरी एक कॉन्सेप्ट आपण सांगितली होती, आरएनए प्राइमर always binds to the 3' end of a DNA or 3' end of a single stranded DNA. सिंगल स्ट्रँडेड DNA च्या 3' एंडला बाइंड होतात हे आपण सांगितलं. बरोबर, आता जर इथं सुद्धा they also binds anti parallelly. ते सुद्धा कसे बाइंड होतात, अँटी पॅरलल पोझिशननं किंवा अँटी पॅरलल पॅटर्ननं बाइंड होतात. त्यांचा बाइंडिंग होण्याचा पॅटर्न सुद्धा कसा आहे, अँटी पॅरलल आहे, कॉम्प्लिमेंटरी आहे. ठीक आहे, काल आपण बघितलं होतं हा आरएनए डॅश डॅश मध्ये काढतो कारण त्याला अजून वेगवेगळ्या प्रकारची कारण आहे. आपण 5', कारण हा सिंगल स्ट्रँड डीएनए आहे, सिंगल स्ट्रँडेड डीएनएचा 3' एंड आहे आणि त्याच एंडला फक्त
हा आरएनए प्रायमर बाइंड होतो, बरोबर, त्याच एंडला बाइंड होतो, 3 प्राइम एंड ऑफ अ सिंगल स्ट्रँडेड डीएनए. लक्षात ठेवायचं, आरएनए प्रायमर ऑलवेज बाइंड्स टू द 3 प्राइम एंड ऑफ अ सिंगल स्ट्रँडेड डीएनए, नॉट अ डबल स्ट्रँडेड डीएनए. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. डबल स्टँडर्ड डीएनए ला बाइंड होत नाही, फक्त सिंगल स्टँडर्ड डीएनए ला बाइंड होतो. कारण दुसरा प्रश्न तुम्हाला पडेल की 3 प्राइम एंड इज आल्सो हियर, सो व्हाय दिस आरएनए प्राइमर कांट बाइंड हियर? बिकॉज ऑलरेडी दिस 3 प्राइम एंड इज ऑक्युपाइड बाय द अदर स्ट्रँड ऑफ डीएनए. दॅट्स द रिझन. इथलं जे 3 प्राइम एंड आहे ऑलरेडी दुसऱ्या 5 प्राइम एंडच्या डीएनएच्या स्ट्रँडने काय केलंय, ऑक्युपाय केलंय. त्याच्यामुळे देयर इज नो स्पेस टू फॉर्म बॉन्ड्स विथ आरएनए प्राइमर. आरएनए प्राइमर बरोबर बॉन्ड्स तयार करायला तिथं कुठलाही स्पेस शिल्लक नाही, and therefore they can bind to the double stranded DNA. This here what happens, there is only one strand and therefore this strand is free to bind to the any other kind of a complementary strand. It may be DNA or RNA, and here most probably RNA primer comes forward and binds immediately. आता तुम्ही म्हणाल हे लगेच का होत नाही? कारण हे दोन्ही स्ट्रँड्स एकत्र यायला पाहिजेत, बिकॉज देयर आर सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन्स अँड दे कीप दीज टू स्ट्रँड्स सेपरेट. त्या दोन स्ट्रँडला सेपरेट ठेवण्याचं काम कोण करतं? सिंगल स्ट्रँडेड बाइंडिंग प्रोटीन. क्लियर? सो व्हेन वी टॉक अबाउट द आरएनए प्राइमर, एट दैट टाइम हियर इज द 5 प्राइम एंड ऑफ आरएनए प्राइमर and here will be the 3 prime end, and at the 3 prime end there is a OH group free. लक्षात ठेवा. आता हा काय झाला? एका स्ट्रँडचा. दुसऱ्या स्ट्रँडच्या बाबतीत आपण विचार करूया. At the another strand, at the opposite strand, there is also DNA replication going on. तिथं सुद्धा त्याच वेळेस DNA replication होतं. But here is also this RNA primer binds to the 3 prime end of the DNA. लक्षात ठेवा. इथं सुद्धा काय होतं? 5 प्राइम ला बाइंड होत नाही, 3 प्राइम एंडला बाइंड होतं. आता दुसरी गोष्ट आहे, जरी 5 प्राइम ला बाइंड झालं बाय चान्स, देयर इज नो स्पेसिफिसिटी फॉर द आरएनए प्राइमर टू रिकॉग्नाइज ओनली 3 प्राइम एंड. हे पुढे रॅन्डमली बाइंड होतं. आता रॅन्डमली जर इथं बाइंड झालं तर व्हॉट विल हॅपन? देयर विल नॉट बी एनी काइंड ऑफ रेप्लिकेशन. इथनं पुढे रेप्लिकेशन, कारण डीएनए तिथून पुढे नाहीये, त्याच्यामुळे डीएनए रेप्लिकेशन गेट अबॉर्टेड. तिथं लगेच डीएनए रेप्लिकेशन थांबतं, स्टॉप होतं immediately, and therefore DNA polymerase, DNA replicating enzyme can't bind to the 5 prime end. कारण त्याची डायरेक्शन आपण काय सांगितली होती? 3 to 5 prime, सॉरी 5 to 3 prime. 5 to 3 prime असल्यामुळं आपल्याला हे इकडे 5 prime ला जर आलं, समजा उलट दिशेला जर फिरायला लागलं तर ते फिरू शकत नाही, ते उलट्या दिशेला जातं. ठीक आहे. आता काय होणार आहे? इथं दुसरा आरएनए प्राइमर बाइंड होणार आहे. सेकंड आरएनए प्राइमर विल बाइंड हियर, and here is the 5 prime end, here will be the 3 prime end, and at the 3 prime end there is a free OH group. ओके. आता दोन गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या डीएनए पॉलिमरेजच्या बाबतीत. डीएनए पॉलिमरेज एक महत्त्वाचं एन्झाइम आहे. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं की एन्झाइम इन द डीएनए रेप्लिकेशन इज अ डीएनए पॉलिमरेज. त्याचं अजून दुसरं नाव आहे डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज. त्याचं दुसरं नाव काय आहे? डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज. हे लिहून घ्यायचं तुम्ही, कारण पुस्तकामध्ये दिलेलं नाही, आणि हे नाव तुम्हाला चुकून जरी विचारलं तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यायला येणार नाही. कारण दुसरं एक एन्झाइम आहे सेम नावाचं डीएनए पॉलिमरेज, आरएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज. त्या आणि याच्याबद्दल कन्फ्युजन होऊ शकतं, कारण दोन्हीमध्ये ही डीएनए पॉलिमरेज आहे. तुम्हाला आपल्याला काय शिकवलंच नव्हतं, पण याचं दुसरं नाव हे आहे. ठीक आहे. डीएनए पॉलिमरेज इज ऑल्सो कॉल्ड एज अ डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज. डीएनए पॉलिमरेज वर्ड, डीएनए पॉलिमरेज वर्ड काय सांगतो माहितीये? फॉर्म अ डीएनए. तो काय सांगतो? हे एक असं एन्झाइम आहे, कुठलं? डीएनए पॉलिमरेज, की जो डीएनए तयार करतो. बरोबर. डीएनए पॉलिमरेज काय सांगतो? पॉलिमरेज हा शब्द काय सांगतोय? हा फ्रेज काय सांगतोय बघा? फॉर्म एन्झाइम व्हिच फॉर्म्स अ डीएनए. डीएनए पॉलिमरेज. डीएनए पॉलिमरेज हे असं एन्झाइम आहे की जे काय करतं? डीएनए तयार करतं. बरोबर.
डीएनए तयार करणारं जे एन्झाईम आहे त्याला काय म्हणायचं, डीएनए पॉलिमरेज. पण याच्यामध्ये अजून एक कंडिशन टाकली आहे, डीएनए डिपेंडंट. डीएनए डिपेंडंट व्हॉट इट इंडिकेट्स, इट सिंथेसाइज डीएनए फ्रॉम डीएनए. लक्षात आलं काय म्हणतो मी, डीएनए पासून डीएनए तयार करतं म्हणून त्याला काय म्हणायचं, डीएनए डिपेंडंट असं म्हणायचं. आता काही एन्झाईम्स असतात आरएनए पासून डीएनए तयार करतात, बरोबर. काही एन्झाईम्स असे आहेत की आरएनए पासून डीएनए तयार करतात. ते कशावरती अवलंबून असतात, आरएनए वरती अवलंबून असतात. कशासाठी, डीएनए तयार करण्यासाठी. पण हे काय डीएनए वरती डिपेंडंट आहे म्हणून त्याला डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज असं म्हणायचं. म्हणजे ही दोन्ही लक्षात ठेवायचं, सेम आहे, याच्यामध्ये काही फरक नाही. ठीक आहे. नाउ दिस डीएनए डिपेंडंट डीएनए पॉलिमरेज always binds to the hybrid DNA. Hybrid DNA. Hybrid DNA in sense one is the RNA primer and other is the single stranded DNA. एक आहे RNA primer आहे आणि दुसरा काय आहे, DNA strand आहे, बरोबर. ह्याच DNA strandला अशा प्रकारच्या हायब्रिड DNA लाच बाइंड होतं. हायब्रिड DNA असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. हायब्रिड डबल स्टँडर्ड DNA असं म्हणायचं. ठीक आहे. किंवा आरएनए प्राइमर डीएनए हायब्रिड, आरएनए डीएनए हायब्रिड असं म्हटलं तरी चालेल, त्यालाच बाइंड होतं. इट इज अ, नाउ वी कॅन से इट इज अ डीएनए पॉलिमरेज एन्झाइम. क्लियर. नाउ अनदर कॉन्सेप्ट वी हैव टू थिंक अबाउट द डीएनए पॉलिमरेज. दिस डीएनए पॉलिमरेज ऑलवेज synthesize a DNA from 5 prime to 3 prime direction. 5 prime to 3 prime direction. It is a direction of a strand which is being synthesized. लक्षात ठेवा, हे डायरेक्शन कोणाचे आपण कन्सिडर करतोय, जे स्ट्रँड तयार होतोय त्याची डायरेक्शन कन्सिडर करतोय. फॉर एक्झाम्पल इथं 5 प्राइम एंड आहे, इकडं 3 प्राइम एंड आहे. डीएनए पॉलिमरेज कसं जाणार, इट विल गो इन दिस डायरेक्शन, बरोबर. डीएनए पॉलिमरेज कसं सिंथेसिस करणार, इकडून इकडे करणार. आता ह्या स्ट्रँड वरती कसं होईल, अपोजिट होईल, बरोबर. या स्टँड वरती, खालच्या स्टँड वरती काय होईल, त्याच्या उलट होईल डीएनए सिंथेसिस. कारण इकडे 5 प्राइम एंड आहे, इकडे 3 प्राइम एंड आहे. हे पॅरेंट स्ट्रँडचा विचार करायचा नाही, नवीन स्ट्रँडचा विचार करायचा, डायरेक्शन ठरवत असताना. ठीक आहे. नाहीतर म्हणणार इकडे तर 5 प्राइम एंड आहे, टुवर्ड्स द 5 प्राइम एंड आहे, असं नाही. ठीक आहे. ही डायरेक्शन काय लक्षात ठेवायची. आता त्याचं कारण असं आहे की दिस DNA polymerase can, or DNA polymerase has an ability to add new nucleotides only at 3 prime OH group. याचं कारण काय बघा, DNA poly add nucleotides, deoxynucleotides only at 3 prime OH group. लक्षात ठेवायचं. Why this direction is there? बघा काय करताय, समजा फॉर एक्झाम्पल इथं T आहे, पॅरेंट स्ट्रँड मध्ये काय आहे, T आहे, इकडे A आहे, G आहे, C आहे, बरोबर. कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्स इज टेकन. T साठी कुठला न्यूक्लियोटाइड असतो, T चा कॉम्प्लिमेंटरी कोण आहे, एडेनिन आहे, बरोबर. दिस एडेनिन कॅन अटॅक ऑन द OH ग्रुप प्रेझेंट ॲट द 3 प्राइम एंड ओनली. बघा मग काय होईल, दिस A comes forward and binds here. इथं आपल्याला डबल हायड्रोजन बॉन्ड तयार झाले बघा. and then this OH forms a bond with a new nucleotide A, बरोबर. आता दुसरा A च्या अपोजिट काय असेल, T असेल. इट विल, आता ह्या एडेनिनचा OH ग्रुप फ्री असेल. ह्या एडेनोसिन ट्रायफॉस्फेट आपण डिऑक्सी एडेनोसिन ट्रायफॉस्फेट बघितलं होतं, कारण आपण ऍक्टिव्हेटेड न्यूक्लियोटाइड्स बघितले. त्याच्यामध्ये
OH ग्रुप जो असणार आहे तो त्याचा फ्री राहणार आहे, कारण व्हॉट हॅपन्स, adenine has free phosphate group at a 5 prime end and free OH group at a 3 prime end. What happens? इथं एकदम मी रफली सांगतोय, कारण आपल्याला ते स्ट्रक्चर वगैरे काढायची काही आवश्यकता नाही, एवढ्या डिटेल मध्ये जायची काही आवश्यकता नाही. इथे ॲडेनिन आहे आणि त्याचा 5 प्राइम फॉस्फेट ग्रुप आहे. परवा आपण स्ट्रक्चर बघितलेलं आहे. 3 प्राइम OH ग्रुप आहे. हा फॉस्फेट ग्रुप काय करतो, अटॅक ऑन द 3 प्राइम OH ग्रुप ऑफ अ शॉर्ट RNA स्ट्रँड. RNA चं जे शॉर्ट स्ट्रँड आहे which is called as a primer, बरोबर, याला काय म्हटलं आपण, प्रायमर, बरोबर. त्या प्रायमरच्या फ्री OH ग्रुप वरती कोण अटॅक करतो, न्यूक्लियोटाइड जो असेल तो. ठीक आहे, इथं T आहे, कुठलाही चारपैकी कुठलाही एक असेल, डझंट मॅटर. आता इथं T आहे म्हणून आपण A घेतलेला आहे. जर इथे G असता तर आपण C घेतला असता, इथं A असता तर आपण T घेतला असता, इथं C असता तर आपण G घेतला असता, लाईक वाईज. ठीक आहे, अपोजिट, कारण आपलं पेरिंग कसं असतं, पेरिंग A to T, T to A, G to C and C to G, बरोबर. अशा प्रकारचं बेस पेरिंग होतं. काय, इट इज अ युनिव्हर्सल बेस पेरिंग. याला काय म्हणायचं, युनिव्हर्सल बेस पेरिंग. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ वॅटसन क्रिक पेरिंग. यालाच काय म्हटलं जातं, वॅटसन अँड क्रिक पेरिंग. लक्षात ठेवायचं, याला युनिव्हर्सल बेस पेरिंग असं म्हणा किंवा वॅटसन आणि क्रिकचं बेस पेरिंग आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे कुठला न्यूक्लियोटाइड कुठे ऍड होणार आहे, तर बघा इथं थायमिन आहे म्हणून कोण ऍड होणार आहे, ॲडेनिन. आता ॲडेनिन काय करतो बघा, ॲडेनिन चा फॉस्फेट कुणावरती अटॅक करणार आहे, लक्षात आहे. एकदा लक्षात आलं की हे संपलं. फॉस्फेट ग्रुप अटॅक ऑन द OH ग्रुप ऑफ अ 3 प्राइम एंड ऑफ द प्राइमर. प्राइमरच्या 3 प्राइम एंडला जो OH ग्रुप आहे त्याच्यावरती कोण अटॅक करतो, फॉस्फेट अटॅक करतो, बरोबर. इमिडिएटली बघा इथं अटॅक झाल्या ॲडेनिन इथं येईल आणि फॉस्फेट बरोबर OH बरोबर OH आणि फॉस्फेट मधला बॉन्ड तयार होईल, फॉस्फोडायएस्टर बॉन्ड तयार होईल, बरोबर. ॲडेनिन आणि RNA च्या एंड बरोबर कुणाचा, ॲडेनिनचा काय होईल, फॉस्फोडायएस्टर बॉन्ड तयार होईल, बरोबर. फॉस्फोडायएस्टर बॉन्ड तयार झाल्या इमिडिएटली हायड्रोफिलिक फोर्सेस असतात, हायड्रोफोबिक फोर्सेस असतात, इंटरॅक्शन असतात, वन डर वॉल फोर्सेस असतात, सगळ्या इंटरॅक्शन एकत्र येतात आणि ह्या थायमिन आणि ॲडेनिनला एकत्र आणतात आणि इमिडिएटली देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अ डबल बॉन्ड बिटवीन थायमिन अँड ॲडेनिन. नाउ आता आपण बघितलं ॲडेनिनचा फ्री OH ग्रुप होता, तसाच OH ग्रुप इज फ्री हियर ऑफ दॅट न्यूली ॲडेड ॲडेनिन. नवीन ऍड झालेल्या ॲडेनिनचा तिथं फ्री OH ग्रुप असतो. त्याच OH ग्रुपला काय येईल, ॲडेनिनच्या ठिकाणी थायमिन येईल. थायमिनला सुद्धा OH ग्रुप फ्री असेल आणि फॉस्फेट ग्रुप असेल, तो थायमिनचा फॉस्फेट ग्रुप कशावर अटॅक करेल, ॲडेनिनच्या OH ग्रुपवर अटॅक करेल आणि अशा पद्धतीनं आपल्याला ही चेन लांबलेली बघायला मिळेल, बरोबर. लाईक वाईज अशा पद्धतीनं हा DNA चा दुसरा स्ट्रँड आपल्याला तयार झालेला बघायला मिळेल. वन बाय वन DNA पॉलिमरेज टेक्स अ न्यूक्लियोटाइड्स, रेडी न्यूक्लियोटाइड्स, डीऑक्सी ट्रायफॉस्फेट, ॲडेनिन ट्रायफॉस्फेट, न्यूक्लियोटाइड ट्रायफॉस्फेट. ठीक आहे, ॲडेनिन ट्रायफॉस्फेट असेल, ग्वानिन ट्रायफॉस्फेट असेल, सायटोसिन अँड थायमिन, अशा वेगवेगळ्या प्रकारचे सगळे ट्रायफॉस्फेट इथं काय होतील, आपल्याला ऍड केलेले बघायला मिळतील आणि DNA चा स्ट्रँड काय होईल, तयार झालेलं बघायला मिळेल विथ टेल ऑफ RNA. ठीक आहे, पहिली एक लक्षात आली गोष्ट, सिंथेसिस कसं होतं हे लक्षात आलं आणि अशा प्रकारे बेस पेरिंग होतं आणि त्याच्यामुळं जी कॉपी इथं असते तीच कॉपी DNA ची कॉम्प्लिमेंटरी कॉपी इथं तयार केलेली बघायला मिळते, बरोबर. अशा पद्धतीनं आपल्याला DNA जसा जसा इकडं DNA अनवाइंड होईल तसं तसं हे पॉलिमरेज काय होतं, पुढे जातं, बरोबर. हे पॉलिमरेज इथं बाइंड झालेलं पॉलिमरेज काय जातं, पुढे जातं आणि DNA कंप्लीट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचं सिंथेसिस केलं जातं.
आता दुसरी गोष्ट, व्हॉट हॅपन्स इथं थोडस अगोदर, जरा थोडस पुढं, म्हणजे अर्ली स्टेजला बघूया. इथं एक प्राइमर ऍड झालेला असेल सुरुवातीला, थोडासा इथून एवढाच अनवाइंड झालेला डीएनए होता. सेपरेट झालेला डीएनए किती किती होता अगोदर सुरुवातीला, इथून एवढा होता असं समजूया. आणि मग त्याचा प्राइमर कुठे अटॅच झाला, इथंच अटॅच झाला, बरोबर. इथं अटॅच झाला आणि इथून एवढा डीएनए तयार केला, बरोबर. इथून एवढा डीएनए तयार केला. इथं फ्री OH ग्रुप आहे, इकडे पाईप आहे. आता इथून पुढे डीएनए आहे का, नाहीये, संपला. मग काय होतं, दिस डीएनए पॉलिमरेज कम्स बॅक और न्यू डीएनए पॉलिमरेज बाइंड्स टू द अदर साइड. आता दुसरा डीएनए आरएनए प्राइमर कुठे तयार होईल, इथं तयार होईल, जे सेपरेट झालेलं तिथं. इथं एक दुसरा आरएनए प्राइमर तयार होईल आणि इथून एवढा डीएनए वेगळा सेपरेट तयार होईल, बरोबर. अगोदरचं एक स्ट्रँड तयार झाला होता छोटं. आता हे का, तर आपण काय सांगितलंय, डीएनए पॉलिमरेज ऑलवेज सिंथेसाइज डीएनए इन 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन, 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शन. आणि मग सेपरेशन कसं होणार आहे, ह्या सेपरेशन डीएनएचं सेपरेशन कसं होत आहे, असं होत आहे. पण एक स्ट्रँडला काही प्रॉब्लेम येत नाही, दुसऱ्या स्ट्रँडला मात्र प्रॉब्लेम येतो. जेवढा सेपरेट होतो तेवढाच कॉपी केलं जातं, जे ते पूर्ण सेपरेट व्हायची वाट बघितली जात नाही. ठीक आहे, एवढा सेपरेट झाला, इथं आरएनए प्राइमर तयार झाला, इथून एवढा डीएनए तयार, पॅच मध्ये डीएनए तयार झाला, छोट्या छोट्या ब्रेक मध्ये डीएनए तयार झाला. आता एवढा पूर्ण झाला की हा संपला डीएनए रेप्लिकेट करायचा. नंतर या लक्षात येते की अरे अजून सेपरेट झालेला डीएनए, मग ते पुन्हा इकडे बाइंड होईल. असं करत करत याला काय होणार आहे, छोटे छोटे फ्रॅगमेंट्स तयार होणार. ठीक आहे, आता एवढं झाल्यानंतर एक स्ट्रँड जे आहे ते कंटिन्युअसली रेप्लिकेट होतं आणि दुसरं स्ट्रँड आहे ते डिसकंटिन्युअसली रेप्लिकेट होतं, बरोबर. इथे काय कंटिन्युअस रेप्लिकेशन आहे का खालच्या स्ट्रँड वरती, नाहीये, डिसकंटिन्युअस रेप्लिकेशन आहे, बरोबर. आणि डिसकंटिन्युअस रेप्लिकेशन म्हणजे काय, ब्रेक मध्ये छोट्या छोट्या पॅचेस मध्ये नवीन डीएनए सिंथेसाइज केलेला बघायला मिळतो. आणि तेच मेकॅनिझम असतं, म्हणजे ऍडेनिन असेल तर ग्वानिन, सॉरी ऍडेनिन असेल तर थायमिन ऍड केला जाईल, ग्वानिन असेल तर सायटोसिन, लाईकवाईज. त्याच्यामध्ये काय बरं, इथं जे आपण मेकॅनिझम बघितलं तेच असेल, फक्त हे छोट्या छोट्या पॅच मध्ये असतं, बाकी काही नाही. आता महत्त्वाचा कॉन्सेप्ट, सिंथेसिस कसं होतं हे लक्षात आलं तुमच्या, ओके. देन these strands can be named in the different way. सगळ्यात महत्त्वाचे हे स्ट्रँड्स आपल्याला बघायचे की कुठल्या स्ट्रँडला काय म्हणायचे ते क्लिअरली लक्षात ठेवा. ओरिजिनल स्ट्रँड जर बघितलं डीएनएचं तर त्या ओरिजिनल स्ट्रँड पॅरेंट स्ट्रँड म्हणतोय आपण, पॅरेंट स्ट्रँड, बरोबर. पॅरेंट स्ट्रँडचा 3 प्राइम एंड जो आहे तो 3 प्राइम एंड असणार सेपरेट झालेलं स्ट्रँड जे आहे त्याला काय म्हणायचं, लीडिंग टेम्पलेट असं म्हणायचं. और parent DNA which is being replicated is called as a completely template. हा डीएनए ज्या डीएनए पासून नवीन डीएनए तयार केला जाणार आहे त्याला काय म्हणायचं, टेम्पलेट असं म्हणायचं किंवा साचा असं म्हणायचं. साचा. गणपतीच्या, आता गणपतीचा उत्सव झाला, गणपतीच्या मूर्ती कशा तयार करतात माहितीये, एक साचा असतो, त्याच्यात ते पीओपीचं सोल्युशन वगैरे ओतायचं किंवा ते शॅडो वगैरे असतो त्याचं सोल्युशन ओतायचं किंवा सिमेंटचं सोल्युशन ओतायचं आणि थोडंसं ठेवलं की ते घट्ट झाले की पुन्हा ते साच्या बाजूला काढायचा, आतमध्ये गणपती त्या साच्याच्या आकाराचा तयार होतो, बरोबर. म्हणजे तो जो साचा आहे त्याला आपण काय म्हणणार, टेम्पलेट असं म्हणणार किंवा मोल्ड असं म्हणणार. मोल्ड म्हटलं तरी चालेल. तसा ज्या डीएनए पासून नवीन डीएनए तयार करायचा आहे त्या डीएनएला काय म्हणायचं, टेम्पलेट डीएनए असं म्हणायचं. डीएनए, it is a DNA, template DNA is the DNA which is used for synthesis of a new DNA. काय म्हटलं मी, template DNA is a DNA which is used for formation of a new DNA. बरोबर. बघा आता ह्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या, मग आपण पुढे जाऊ. पहिला टेम्पलेट डीएनए काय असतो, टेम्पलेट it is a DNA which is used to
synthesize new DNA. बघा, साधं सिंपल डेफिनेशन घ्या. डीएनए आहे, हा डीएनए आहे जो कशासाठी वापरला जातो, युज्ड टू सिंथेसाइज न्यू डीएनए, नवीन डीएनए. आता याच्यातला डीएनए कुठला आहे की जो नवीन डीएनए सिंथेसाइज करायसाठी वापरलेला आहे. हा बघा, याचा जर थोडासा बदल करतो बरोबर. जो आता ब्ल्यू कलर मध्ये स्ट्रँड आहे, दॅट स्ट्रँड्स आर द स्ट्रँड्स युज्ड फॉर फॉर्मेशन ऑफ अ व्हाईट स्ट्रँड्स ऑफ अ डीएनए. हा व्हाईट स्ट्रँड जो आहे तो तयार करण्यासाठी ह्या ब्ल्यू स्ट्रँडचा उपयोग केला बरोबर. सो डीएनए विच इज युज्ड टू सिंथेसाइज द न्यू डीएनए. न्यू डीएनए इज द व्हाईट डीएनए हियर. आता जो व्हाईट स्ट्रँड आहे ते काय, व्हाईट कलर मध्ये स्ट्रँड जे आहेत ते काय, नवीन स्ट्रँड्स आहेत. ब्ल्यू कलर मधले जे आहेत ते काय, अगोदरचे आहेत. सो विच वन इज द टेम्पलेट, ब्ल्यू कलर मधलं की व्हाईट कलर मधलं, ब्ल्यू कलर मधला हा टेम्पलेट. क्लियर, लक्षात घ्या. So this template has a two different strands. त्या टेम्पलेट मध्ये किती स्ट्रँड्स आहेत बघा, 2 स्ट्रँड्स आहेत. एक स्ट्रँड आहे की त्या स्ट्रँडला 3 प्राइम एंड आहे आणि दुसरा आहे त्या स्ट्रँडला 5 प्राइम एंड आहे. एका बाजूला ज्या स्ट्रँडमध्ये 3 प्राइम फ्री एंड असतं, फ्री 3 प्राइम एंड आहे, त्या स्ट्रँडला लीडिंग टेम्पलेट असं म्हणायचं. काय म्हणायचं, काय म्हणायचं त्याला, लीडिंग टेम्पलेट असं म्हणायचं. इट इज अ डीएनए स्ट्रँड विच इज विथ अ फ्री 3 प्राइम एंड. ज्या स्ट्रँड वरती फ्री 3 प्राइम एंड आहे त्या डीएनएच्या स्ट्रँडला काय म्हणायचं, लीडिंग टेम्पलेट असं म्हणायचं बरोबर. वाय, इट allows the DNA synthesis continuously. बरोबर, कंटिन्युअसली डीएनए सिंथेसिस इथं होतं म्हणून त्याला काय म्हणायचं, लीडिंग टेम्पलेट असं म्हणायचं. बिकॉज इट ऑल्सो लीड्स द ओपनिंग ऑफ द डीएनए और अनवाइंडिंग ऑफ द डीएनए. हे काय करतं, फोर्सफुली. याच्यामध्ये अजून एक फार छान मेकॅनिझम आहे. त्या हेलिकेज एन्झाइमला सतत हे पॉलिमरेज किंवा हे स्ट्रँड काय करत असतं, ढकलत असतं पुढे, सारखं ढकलत असतं. याचा अनवाइंडिंग आहे, ए चल की पुढे असं म्हणून ढकलत असतं, लीड करत असतं. कुठलं, हे तयार होणारं स्ट्रँड आहे, तयार होणारं कंप्लीट तयार होतं. आता आपण इथपर्यंत दाखवलं, इथपर्यंत येतं आणि तिथं त्याचं अनवाइंडिंग अजून पूर्ण व्हायचं असतं, तरी सुद्धा हे स्ट्रँड रेप्लिकेशनचं इथपर्यंत येतं आणि त्याला फोर्सफुली पुढे ढकलतं. ते सुद्धा फोर्सेस आहेत, म्हणून याला लीडर असं म्हटलं जातं. ठीक आहे, आणि म्हणून त्या टेम्पलेटला, या लीडरच्या टेम्पलेटला लीडिंग टेम्पलेट असं म्हणायचं. आणि हे नवीन जे स्ट्रँड तयार झालं विच इज सिंथेसाइज्ड ऑन द लीडिंग टेम्पलेट इज कॉल्ड ॲज अ लीडिंग स्ट्रँड. त्याला काय म्हणायचं, लीडिंग स्ट्रँड असं म्हणायचं. और इट इज कंटिन्युअस स्ट्रँड, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कंटिन्युअस स्ट्रँड. त्यालाच आपण कंटिन्युअस स्ट्रँड असंही म्हणायचं आहे. ठीक आहे, कारण इट इज कंटिन्युअसली सिंथेसाइज्ड ड्यूरिंग द डीएनए रेप्लिकेशन and therefore it is called as a continuous strand is also called as a leading strand. बरोबर, लीडिंग स्ट्रँड आपल्याला इथं त्याला म्हणता येऊ शकतं. आता दुसरी गोष्ट, ह्या गोष्टी झाल्या आपल्याला लीडिंग टेम्पलेटवर. दुसरं जे आहे ते टेम्पलेट आपल्याला, ज्या टेम्पलेटला 5 प्राइम एंड आहे त्या टेम्पलेटला काय म्हणणार होता आपण, लॅगिंग स्ट्रँड. त्याला काय म्हणायचं, लॅगिंग, पाठीमागं राहणारं स्ट्रँड. कशासाठी, डीएनए रेप्लिकेशन मध्ये. डीएनए रेप्लिकेशन काय होतं, फॉर एक्झाम्पल आता एवढा डीएनए सेपरेट झाला, इथून इथपर्यंत येतं आणि त्याला लक्षात येतं की आपलं संपलंय आणि मागं काम करायचंय, म्हणून हा इथून इकडे येईपर्यंत वेळ वाया जातो. आणि मग याचं रेप्लिकेशन काय, ह्या स्ट्रँड पेक्षा याचं रेप्लिकेशन स्लो असतं. बरोबर, काय असतं, स्लो असतं. हे काय करतं, थोडंसं सेपरेट होईपर्यंत वाट बघतं. हे काय सेपरेट व्हायची वाट बघत नाही. लीडिंग स्ट्रँड डीएनए सेपरेट व्हायची वाट बघत नाही.
डायरेक्टली सेपरेट झाले इमिडिएटली रेप्लिकेट करून टाकतो, पण याला ठराविक अंतर वाट बघावी लागते रेप्लिकेशन व्हायला, सॉरी अनवाइंडिंग व्हायला. अनवाइंडिंग किंवा सेपरेशन होण्यासाठी थोडीशी वाट बघायला लागते. आणि म्हणून ठराविक अंतर जर झालं, सेपरेशन झालं तर आणि तरच आपल्याला आरएनए प्रायमर बाइंड झालेला बघायला मिळतो आणि त्याच्यानंतर रेप्लिकेशन पुढचं होतं. म्हणून हे काय असतं, लॅग झालेलं, सॉरी लॅगिंग टेम्पलेट म्हणायचं, स्ट्रँड म्हणण्यापेक्षा लॅगिंग टेम्पलेट. इट इज अ लॅगिंग टेम्पलेट. ओके. द स्ट्रँड which is synthesized on lagging template is a lagging strand. Lagging strand, बरोबर, लॅगिंग स्ट्रँड. आणि हे कसं असतं, डिसकंटिन्युअस असतं. हे कसं असतं, डिसकंटिन्युअस असतं. डिसकंटिन्युअस छोट्या छोट्या फ्रॅगमेंट मध्ये तयार केलेलं असतं. सो these small fragments formed on the lagging template are called as Okazaki fragments. काय म्हटलेलं असतं, ओकाझाकी फ्रॅगमेंट्स. कारण ओकाझाकी नावाच्या शास्त्रज्ञानं त्याचा शोध लावला किंवा त्याला पहिल्यांदा दिसले म्हणून त्याचं नाव देऊन टाकलं. These are called as Okazaki fragments. Okazaki fragments are the short fragments which are synthesized on the lagging template. Clear? आता अशा पद्धतीनं आपल्याला जोपर्यंत पूर्ण डीएनए सेपरेट होत नाही तोपर्यंत हा प्रकार सुरूच असतो, पूर्ण डीएनए कंप्लीट होईपर्यंत. जिथपर्यंत अनवाइंडिंग होईल तिथपर्यंत लगेच काय होईल, जेवढं पुढचं अनवाइंडिंग जर झालं तर लगेच हा कंटिन्युअसली पुढे जातो, हा स्ट्रँड लिडिंग स्ट्रँड कंटिन्युअसली पुढे जातो, पण लॅगिंग स्ट्रँडला इथून इथपर्यंत येतं आणि हा डीएनए पॉलिमरेज काय होईल, पुढे सेपरेट झालेल्या स्ट्रँडकडे जाईल. क्लिअर? अशा पद्धतीनं आपल्याला हे डीएनए चे रेप्लिकेशन झालेलं बघायला मिळतं. आणि फायनली ज्यावेळेस कंप्लीट होईल, दिस स्ट्रँड विल बी कंप्लीटली सेपरेट अँड दिस स्ट्रँड विल बी सेपरेट. सो टू डबल स्ट्रँडेड डीएनए विल बी सिंथेसाइज्ड. दोन डबल स्ट्रँडेड डीएनए आपल्याला इथं तयार केलेले बघायला मिळतात. आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपल्याला इथं आहे, व्हॉट हॅपन्स टू द आरएनए प्राइमर्स व्हिच आर बाउंड टू द 3 प्राइम एंड ऑफ द सिंगल स्ट्रँडेड डीएनए. सिंगल स्ट्रँडेड डीएनए च्या 3 प्राइम एंडला सुरुवातीलाच आपण काय बाइंड केलं होतं किंवा काय कशाची गरज लागली होती आपल्याला, आरएनए प्राइमरची, बरोबर, आरएनए प्राइमर, दॅट इज आरएनए. सो व्हॉट हॅपन्स विथ दिस आरएनए, whether it remains as it is in the DNA or it is removed. Yes, it is not remaining as it is in the DNA, it is replaced or it is removed. तो काय केला जातो, रिमूव्ह केला जातो. आणि त्याच्यासाठी आपल्याला स्पेशल एन्झाइम्स आपल्याला इथं असलेले बघायला मिळतात. लक्षात ठेवा, इथं स्पेशल एन्झाइम्स असलेले बघायला मिळतात. आणि या एन्झाइम्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल असलेला बघायला मिळतो, इट रिमूव्ह, इट ब्रेक डाउन द आरएनए प्राइमर्स. आरएनए जिथं जिथं आरएनए असेल तो आरएनए काय केला जातो, रिमूव्ह केलेला आपल्याला बघायला मिळेल. And this immediately याच्यावरती काय असतं, वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स वर्क करत असतात. ठीक आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम्स वर्क करत असतात. आणि डीएनए पॉलिमरेज इटसेल्फ हॅज अ एबिलिटी टू रिमूव्ह द आरएनए प्राइमर. आता इथला आरएनए प्राइमर सुद्धा रिमूव्ह केला जातो आणि इथला पण आरएनए प्राइमर रिमूव्ह केला जातो. काय होतं बघा, इमिडिएटली दिस डीएनए पॉलिमरेज कम्स फॉरवर्ड and removes this RNA primer only. RNA primer काय केला जातो, रिमूव्ह केला जातो, फक्त रिमूव्ह करतो. डीएनए पॉलिमरेज मध्ये आपल्याला एंडोन्यूक्लियस ऍक्टिव्हिटी सुद्धा असलेली बघायला मिळते. काय म्हटलं मी, डीएनए पॉलिमरेज मध्ये एंडोन्यूक्लियस नावाची ऍक्टिव्हिटी सुद्धा असते आणि त्या ऍक्टिव्हिटी मुळे काय करतं, हे आरएनए प्राइमर जे आहे ते रिमूव्ह करते. क्लिअर? एक गोष्ट क्लिअर झालं, रिमूव्ह झाले. दुसरा एन्झाइम काय करेल, इथला सुद्धा आरएनए प्राइमर रिमूव्ह करेल. बरोबर? आता ह्या ठिकाणी काय होईल, एवढाच स्पेस रिकामा राहील, बरोबर, एवढाच स्पेस रिकामा राहील. तर तो स्पेस सुद्धा भरून काढला पाहिजे, कारण ह्या दोन फ्रॅगमेंटच्या मध्ये स्पेस आहे. कशामुळे क्रिएट झालाय, बाय रिमूव्हल ऑफ द आरएनए प्राइमर. आरएनए प्राइमर रिमूव्ह केल्यामुळे इथं काय झाला, गॅप आला. आणि दिस गॅप इज कॉल्ड एज निक. याला काय म्हणायचं,
निक. बरोबर, त्याला काय म्हणायचं, निक असं म्हणायचं. छोटासा स्पेस आहे तेवढा स्पेस. ठीक आहे. आता ही निक काय केली जाते, विलग केली जाते, विच इज रिप्लेस्ड बाय द डीएनए. डीएनए ला रिप्लेस केली जाते. त्याच्यासाठी डीएनए पॉलिमरेज, दुसरं डीएनए पॉलिमरेज एन्झाइम इथं वर्क करतो. आता निक रिप्लेस करण्यासाठी, निक रिप्लेसमेंट, निक रिप्लेसमेंट क्लिअर किंवा निक रेप्लिकेशन असं म्हटलं तरी चालेल. ह्या निक रेप्लिकेशन साठी बॅक्टेरियामध्ये, बॅक्टेरिया ई कोलाई कन्सिडर करा. ई कोलाई मध्ये डीएनए पॉलिमरेज 1, डीएनए पॉलिमरेजला पॉल असणार, डीएनए पॉलिमरेज 1 नावाचं एन्झाइम आपल्याला वर्क केलेलं बघायला मिळतं. डीएनए पॉलिमरेज 1. आणि युकॅरियोटिक मध्ये, युकॅरियोट्स मध्ये डीएनए पॉल अल्फा, हे दोन एन्झाइम्स आपल्याला आरएनए प्राइमर रिमूव्ह केल्यानंतर तिथं नवीन डीएनए तयार करण्यासाठी काम करतात. ठीक आहे. कुठले, डीएनए पॉलिमरेज 1 इन ई कोलाई और बॅक्टेरिया आणि यूकॅरियोट डीएनए पॉलिमरेज अल्फा. क्लिअर. तर हे काय करतात, त्या निकला कंटिन्युअस स्ट्रँड मध्ये कन्वर्ट करतात. आणि म्हणून डीएनए जरी इथं आपल्याला फ्रॅगमेंट मध्ये तयार केलेला बघायला मिळाला तरी सुद्धा तो फ्रॅगमेंट्स मध्ये जसाच्या तसा राहत नाही, तो कंटिन्युअस डीएनए मध्ये कन्वर्ट केलेला बघायला मिळतो. क्लिअर. सो these are the different aspects of the DNA replication, and now these two DNA completely get replicated. हे दोन डीएनए कंटिन्युअसली रेप्लिकेट केलेले बघायला मिळतात आणि सेपरेट झालेले बघायला मिळतात. सो इट इज वन डीएनए अँड इट इज अनदर. ओके, काय शंका, क्लिअर. बघूया ह्या डीएनए रेप्लिकेशन मध्ये कुठले कुठले एन्झाइम्स आणि कुठल्या कुठल्या एन्झाइमॅटिक ऍक्टिव्हिटी महत्त्वाच्या आहेत त्या जरा आपल्याला रिवाइज करायच्या. कुठले कुठले एन्झाइम्स, कारण त्याचं असं की आपल्याला जर सगळे एन्झाइम्स माहित असले की ते काय काम करतात हे लक्षात राहील. पहिलं, बऱ्याच वेळा आपल्या ते एन्झाइम्स लक्षात राहत नाही ह्या सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये. ठीक आहे. तर आपण एक वेगळा पॅटर्न तयार करूया, एन्झाइम्स आणि त्याची ऍक्टिव्हिटी, असं जर आपण रिवाइज केलं जर असं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने डीएनए रेप्लिकेशन लक्षात राहील. ह्या डीएनए रेप्लिकेशन वरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात, जसं की क्वेश्चन्स आपल्याला असतात ते एन्झाइम्स वरती विचारले जातील आणि ते जरा डिफिकल्ट होतात. ठीक आहे. एन्झाइम्स वरती पहिल्या सुरुवातीपासून आपण यायचं. ठीक आहे. पहिली स्टेप होती ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड मध्ये काय कुठली प्रोसेस होत होती, फॉस्फोरायलेशन नावाची प्रोसेस होती. काय होत होती, फॉस्फोरायलेशन. त्यासाठी आपल्याला एक एन्झाइम लागत होतं, फॉस्फोरायलेज एन्झाइम. फॉस्फोरायलेज एन्झाइम बघा, फॉस्फोरायलेज एन्झाइम काय करत होतं, फॉस्फोरायलेशन करत होतं. इथं बघा एन्झाइम म्हणा, त्याची रिॲक्शन आणि त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी म्हणा. ठीक आहे. ऍक्टिव्हिटी असा टेबल काय आपल्या पुस्तकामध्ये नाही आणि मला वाटत नाही कुठं दिलेलं नाही, ते घेऊया. हा, कुठली रिॲक्शन आहे, फॉस्फोरायलेशन रिॲक्शन. फॉस्फोरायलेशन ही कशासाठी होते, फॉस्फोरायलेशन रिॲक्शन करतं, पण ती रिॲक्शन कशासाठी होते, ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. त्याचं काम काय आहे, लक्षात ठेवा काय काम आहे त्याचं, ऍक्टिव्हेशन ऑफ न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइडचं
ऍक्टिव्हेशन करणं हे त्याचं काम आहे. दुसरं एन्झाईम आता पुढे येऊया, दुसऱ्या स्टेप मध्ये येऊया. दुसऱ्या स्टेप मध्ये काय होतं? दुसऱ्या स्टेप मध्ये काय होतं बघा, आता अनवाइंडिंग होणार आहे, बरोबर. अनवाइंडिंग साठी सगळ्यात महत्त्वाचं एन्झाईम असतं त्याची रिॲक्शन, त्याला हायड्रोलिसिस म्हणू शकेल. हायड्रोलिसिस त्याची ऍक्टिव्हिटी काय असते? ब्रेक्स फॉस्फोडायएस्टर बॉन्ड. फॉस्फोडायएस्टर बॉन्ड ब्रेक करण्यासाठी हा हायड्रोलिसिस करतो एंडोन्यूक्लियस. आणि एक त्याला आपण काय म्हणूयात? फॉर्म्स निक इन वन स्ट्रँड ऑफ अ डीएनए, बरोबर. निक तयार. त्याच्यानंतर तिसरं एन्झाईम आपल्याला सांगता येईल हेलिकेज. हेलिकेज आता काय रिॲक्शन याची काही स्पेसिफिक म्हणता येणार नाही, पण सेपरेशन रिॲक्शन मुळे आपण त्याचे नाव घेऊयात. सेपरेशन ऑफ अ स्ट्रँड सेपरेशन रिॲक्शन. हे काय करतात? ब्रेक्स हायड्रोजन बॉन्ड्स and unwinds DNA strands. काय करतात? सेपरेशन रिॲक्शन करतात. आणि त्या सेपरेशन रिॲक्शन मध्ये काय होतं? हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेक केले जातात बिटवीन टू डिफरंट स्ट्रँड्स and unwinds the DNA strands. DNA strand unwind केले जातात, बरोबर. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुढचं सेपरेशन झालं, सगळं झालं. RNA प्रायमेज एन्झाईम. त्याच्यामध्ये कंडेन्सेशन रिॲक्शन म्हटलं तर चालेल. कुठल्या प्रकारची रिॲक्शन असते? कंडेन्सेशन रिॲक्शन. जर लक्षात ठेवा, मी आता थोडंसं खाली वर होत आहे. कंडेन्सेशन रिॲक्शन काय केलं जातं? जॉईन्स न्यूक्लियोटाइड्स, राइबोन्यूक्लियोटाइड्स ties with phosphodiester bond. Bonds comma दिऊया. Synthesize RNA primer. फक्त सिंथेसाइज आरएनए प्रायमर एवढं जरी लिहिलं तरी चालेल. फक्त ते कसं होतं याच्यासाठी पहिलं वाक्य आहे. रायबोन्यूक्लियोटाइड्स जॉईन्स केले जातात कशानं? फॉस्फोडायस्टर बॉन्डनं. आणि फॉस्फोडायस्टर बॉन्ड तयार केला जातो म्हणून त्याला आपण कंडेन्सेशन रिॲक्शन असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि आरएनए प्रायमर तयार केलेले बघायला मिळतं. चल पुढं. तर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं एन्झाईम आहे डीएनए पॉलिमरेज. डीएनए पॉलिमरेज याच्या सुद्धा कुठली रिॲक्शन? कंडेन्सेशन म्हणूयात. आता आपण डीएनए सिंथेसिसची पूर्ण प्रोसेस बघितली म्हणून डीएनए पॉलिमरेजचं काम काय आहे? डीएनए सिंथेसिस.
हेच काम आहे, दुसरं काही काम त्याला नाही. त्याच्यानंतर डीएनए तयार झाल्यानंतर कुठले कुठले एन्झाईम काम करतात. डीएनए सिंथेसिस पर्यंत आपण बघितलं. डीएनए कंप्लीट होण्यासाठी, डीएनए सिंथेसिस कंप्लीट होण्यासाठी शेवटी आपण बघितले 2 वेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आपण तिथं बघितले. आता हे डीएनए पॉलिमरेजेस काय करतं, रिमूव्स आरएनए प्राइमर, रिमूव्ह आरएनए प्राइमर. डीएनए सिंथेसिस पण करतं आणि आरएनए प्राइमर पण रिमूव्ह करतं. लक्षात ठेवा, कोण, डीएनए पॉलिमरेज. आता दुसरं डीएनए पॉलिमरेज 1. आता लक्षात ठेवा हे डीएनए पॉलिमरेज कुठलं आहे, लक्षात ठेवा, अजून याला स्पेसिफाय करा. डीएनए पॉलिमरेज 3. डीएनए सिंथेसिस करणार आणि आरएनए प्राइमर रिमूव्ह करणारे एन्झाईम कुठला आहे, डीएनए पॉलिमरेज 3. ई कोलामध्ये 3 वेगळ्या प्रकारचे डीएनए पॉलिमरेज असतात, 1, 2, 3. सगळ्याचे काय फंक्शन आपल्याला बघायची गरज नाही, पण तिसरं जे आहे ते काय करतं, डीएनए सिंथेसिस करतं आणि आरएनए प्राइमर रिमूव्ह करतं. आणि डीएनए पॉलिमरेज 1 जे आहे ते काय करतं, फिल द लीक. डीएनए पॉलिमरेज 1, डीएनए पॉल अल्फा. आता इथं हायड्रोलायसिस सिंथेसिस, इथं हायड्रोलायसिस पण करतं. लक्षात ठेवा त्या डीएनए पॉलिमरेज मध्ये दोन्ही ऍक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, न्यूक्लियेज ऍक्टिव्हिटी as well as सिंथेसिस ऍक्टिव्हिटी, फॉस्फोरायलेशन ऍक्टिव्हिटी, दोन्ही ऍक्टिव्हिटी आपल्याला इथं असलेल्या बघायला मिळतात. हे दोन जे आहेत हे दोन्ही एकच काम करतात. fill the nick formed by this DNA polymerase with DNA ठीक आहे. डीएनए पासून काय फिलअप करतात, निक रिजन फिलअप करतात. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आपल्याला याच्यामध्ये असलेली बघायला मिळतात. ओके, तर आता शेवटी एक राहिलं, लास्ट एन्झाईम. हा डीएनए सिंथेसिस पर्यंत झाला. डीएनए गायरेज. डीएनए गायरेज एन्झाईम. आता याला मला काय रिएक्शन काय म्हणता येणार नाही, त्याला वेगवेगळ्या रिएक्शन, त्याच्यात एक रिएक्शन असते, अनेक रिएक्शन असतात, म्हणून मी हा ब्लँकच ठेवतो, डॅश करायचं. काही काही ठिकाणी जर सेपरेशनच्या ठिकाणी वगैरे डॅश केला तरी चालेल. असे काही रिएक्शन असतात पण आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी आपण घेतलेले आहेत. ठीक आहे, तर डीएनए गायरेज जे आहे ते काय करतं, सुपर कॉइलिंग of DNA, newly synthesized DNA. It is responsible for the supercoiling of the newly formed DNA. आता डीएनए तयार झाल्या तो काय झाला पाहिजे, असाच रिलॅक्स होऊन तेवढा मोठा झाला तर चालेल का, नाही. इमिडिएटली इट इज कन्वर्टेड इनटू द इट्स ओरिजिनल कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर और पॅक्ड स्ट्रक्चर. जसं आपण क्रोमोझोम मध्ये बघितलं तसं स्ट्रक्चर इमिडिएटली नवीन डीएनए तयार केल्या ते केलेलं. सो दीज आर मेनी डिफरंट एन्झाईम्स which takes part in the complete process of the DNA replication. डीएनए रेप्लिकेशन मध्ये ही पूर्ण प्रोसेस आपल्याला अशा प्रकारची ह्या एन्झाईम्स मुळे पूर्ण झालेली बघायला मिळते. येस, ऍडिशनल प्रोटीन्स आर आल्सो देयर आर लार्ज नंबर ऑफ प्रोटीन्स which are involved in the DNA synthesis. त्याच्यामध्ये फॅक्टर्स असतात, फार असतात. अजून थोडंसं आपण जर इलॅबोरेट करायचं झालं तर डीएनए पॉलिमरेज बाइंड व्हायच्या अगोदर तिथे वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स येतात, इनिशिएशन फॅक्टर्स असतात. ते फॅक्टर्स तिथे येतात, बाइंड होतात आणि मग डीएनए पॉलिमरेज बाइंड होण्यासाठी मदत करतात. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तिथे आपल्याला झालेल्या बघायला मिळतात आणि त्याच्यानंतर ही कंप्लीट सक्सेसफुल प्रोसेस होते. दिस डीएनए रेप्लिकेशन इज व्हेरी ॲक्युरेट. रिमेंबर, DNA replication is very accurate. It will not
in any case will not add the miss pair at any position of the DNA. DNA च्या कुठल्याच पोझिशनला हा मिसमॅच करत नाही, चुकून सुद्धा मिसमॅच करत नाही, कारण त्याच्यामध्ये प्रूफ रिडिंग पण असतं. चुकून जर समजा झालंच काय तर हे डीएनए पॉलिमरेज 1 जे आहे त्याच्यामध्ये प्रूफ रिडिंग प्रॉपर्टी असते. चुकीचा बेस पेअर असेल तर तो लगेच रिमूव्ह केला जातो आणि नवीन ऍड केला जातो, तिथं ऍक्युरेट बेस पेअर. फॉर एक्झाम्पल काय होईल, आता आपण साधे गोष्टी असतात की आपल्याला चुकतात. आपल्या मी जर तुम्हाला सांगितलं एक 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 असं सतत लिहायचंय किंवा 2 चा आकडा लिहायचा आहे, 2 2 2 2 सारखं लिहायचंय, 1000 वेळेस लिहायचंय आणि एकदम फास्ट लिहायचंय, तर तुम्ही लिहित असताना किंवा म्हणत असताना टू 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 म्हणत असताना आपला उच्चार कधी कधी बदलतो. ठीक आहे, उच्चार कधी कधी बदलतो. आपण एखादा शब्द बोलत असताना सुद्धा एकच शब्द रिपीटेडली जर आपण बोलायला लागलो तर आपला उच्चार बदलतो. ठीक आहे, दॅट इज ऑब्वियस. डीएनए पॉलिमरेज ऑल्सो डू सेम थिंग, कारण हजारो न्यूक्लियोटाइड्स ऍड करायचे असतात, कुठेतरी चुकून त्याचं पेरिंग चुकतं. मग हे पेरिंग जर चुकलं तर इमिडिएटली चुकून चुकतं. लक्षात ठेवा, चुकून किती एरर रेट किती आहे माहिती आहे त्याचा, 10⁻⁻⁶. एरर रेट किती आहे त्याचा, 10⁻⁻⁶ एवढा एरर रेट आहे. तो चुकू शकतो, पण किती चुकू शकतो, 10⁻⁻⁶. पण ती सुद्धा कमी केली जाते बाय द प्रूफ रिडिंग मेकॅनिझम. जरी त्याचं एवढी चूक होत असेल, बारीक चूक होते, लाखामध्ये 1, ठीक आहे, 1 लाखामध्ये 1 असं जर म्हटलं तर इमिडिएटली लगेच तो काय येतो, मागे येतो आणि त्याची चूक दुरुस्त करतो. म्हणून जो डीएनए आपल्यामध्ये आपल्या पॅरेंट मध्ये असतो तोच डीएनए आपल्यामध्ये सुद्धा असतोच. लक्षात ठेवा, आपल्या पॅरेंट मध्ये त्याचं कॉम्बिनेशन वगैरे झालेलं असेल तो भाग वेगळा, पण तोच डीएनए आपल्यामध्ये प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. इट विल नॉट चेंज एनी टाइम. तो चेंज होत नाही. एक्सप्रेशन चेंज होतो त्याचं, पण तो डीएनए चेंज होत नाही. लक्षात ठेवा. आणि जर चेंज झाला, मेजर चेंज जर झाला तर पूर्ण स्पीसीज चेंज होत झालेली आपल्याला बघायला मिळते. म्हणून डीएनए रेप्लिकेशन इज अ व्हेरी ॲक्युरेट प्रोसेस. ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. So another important concept in the DNA replication is that the DNA replication is semi-conservative. काय म्हटलं मी, DNA replication is semi-conservative. बघा, this replication is, DNA replication is semi-conservative. Okay, semi-conservative. डीएनए रेप्लिकेशनची प्रोसेस सुद्धा फार मजेशीर आहे. थोडक्यात मजेशीर. ती काय करते माहिती का, वडिलोपार्जित प्रॉपर्टी सगळीच देत नाही पुढं. ठीक आहे, ही कशी केली जाते, आपले वडील आहेत आणि आपण 2 भाऊ आहोत. वडिलांची प्रॉपर्टी काय केली जाते, मग सगळीच एकाला दिली जाते, नाही दिली जाते. काय केली जाते, मग अर्धी अर्धी दिली जाते. आणि मग उदाहरण म्हणतो, धीरूभाई अंबानी माहिती सगळ्यांना, त्याची 2 मुलं अनिल आणि मुकेश. त्या दोघांना काय केलं, प्रॉपर्टी वाटून दिली. आता सगळ्यात मोठा कोण आहे, मुकेश. अनिलचं काय झालं, नील झालं. तसाच झाला, बरोबर. ओके, ठीक आहे. तो जोक्स पार्ट. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की त्या दोघांनाही वडिलांची अर्धी प्रॉपर्टी आली होती आणि त्या प्रॉपर्टीवरती त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने काय केलं, नवीन प्रॉपर्टी आली. आता त्याच्यामध्ये आपण काय म्हणूया, मुकेश हा लीडिंग आहे, अनिल हा लॅगिंग आहे, असं सुद्धा म्हणता येईल डीएनए रेप्लिकेशनच्या बाबतीत. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट बघा की अर्धी प्रॉपर्टी वडिलांची आहे. आता मुकेशची जरी स्वतः भरपूर केली असली तरी अर्धी प्रॉपर्टी कोणाची आहे, वडिलांची आहे, आणि अर्धी प्रॉपर्टी स्वतःची आहे. म्हणजे अर्धी प्रॉपर्टी काय, वडिलांकडून घेतली. म्हणजे वडिलांनी काय केली, एका मुलामध्ये अर्धी प्रॉपर्टी कन्झर्व करून ठेवली. लक्षात ठेवा, त्याला काय म्हणायचं, हाफ कॉन्झर्वेशन, सेमी कॉन्झर्वेशन. सो डीएनए रेप्लिकेशन इज ऑल्सो
सेम ॲज दॅट ऑफ द एक्झाम. तसंच असतं, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. अर्धाच डीएनए इथं पुढं नेलेला बघायला मिळतो. सेमी कन्झर्वेटिव्ह मीन्स दॅट सो न्यूली रेप्लिकेटेड डीएनए. बघा, रेप्लिकेटेड डीएनए याचा अर्थ काय की नवीन जो डीएनए रेप्लिकेट झाला त्याच्यामध्ये वन स्ट्रँड इज पॅरेंटल. एक स्ट्रँड असतं पॅरेंटल असतं. वन स्ट्रँड इज पॅरेंटल ऑर ओल्ड स्ट्रँड. एक स्ट्रँड आहे ते पॅरेंटचं असतं किंवा त्याला काय म्हणायचं ओल्ड स्ट्रँड आहे असं म्हणतो. त्याला काय म्हणतो ओल्ड स्ट्रँड. अँड अदर स्ट्रँड दुसरा स्ट्रँड काय न्यू आहे विच इज नॉट ऑफ द पॅरेंट, जे पॅरेंटचं नव्हतं. पॅरेंटच्या स्ट्रँड पासून तयार झालेलं दुसरं स्ट्रँड आहे कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. आता जर आपण इथं बघितलं, बघा इकडे जर बघितलं, हे काय आहे पॅरेंटचा स्ट्रँड आहे, पॅरेंटल डीएनए आहे. हा ब्ल्यू कलरचा जो डीएनए आहे तो पॅरेंटल डीएनए आहे, बरोबर. ज्यावेळेस त्याचं रेप्लिकेशन होणार त्यावेळेस हे डीएनए स्ट्रँड सेपरेट होणार, बरोबर. समजा 3 प्राइम एंड 5 प्राइम एंड 5 प्राइम 3 प्राइम, बरोबर. हे दोन स्ट्रँड सेपरेट झाले. 3 प्राइम 5 प्राइम 5 प्राइम 3 प्राइम, बरोबर. आता काय होणार न्यूली फॉर्मड डीएनए स्ट्रँड याच्यावरती. ओके, न्यूली फॉर्मड इथं 3 प्राइम असेल 5 प्राइम असेल 5 प्राइम असेल 3 प्राइम. ओके, आता इथं जर बघितलं तर न्यूली रेप्लिकेटेड डीएनए कुठलाही बघा, न्यूली रेप्लिकेटेड डीएनए हा एक डीएनए स्ट्रँड डबल स्ट्रँड डीएनए घेतला तर वन स्ट्रँड इज ऑफ पॅरेंटल. हे ब्लू स्ट्रँड आहे ते पॅरेंटचं आहे आणि हे व्हाईट स्ट्रँड आहे ते न्यू स्ट्रँड आहे. क्लिअर. अँड देअरफॉर वी कॅन से दॅट इन दिस वन डीएनए हाफ इज कन्झर्व्ड फ्रॉम द पॅरेंट. कन्झर्व्ड म्हणजे काय जतन करून ठेवणे. कन्झर्व्ड म्हणजे काय जतन करून ठेवणे, कन्झर्वेशन असं म्हणतो आपण त्याला. जतन, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन, बायोडायव्हर्सिटी जतन करून ठेवा. ठीक आहे, कन्झर्वेशन ऑफ डीएनए, आपण डीएनए जतन करून ठेवायचा आहे. मग तो किती जतन करून ठेवलाय, हाफ ऑफ द डीएनए इज कन्झर्व्ड. अर्धा डीएनए कन्झर्व्ड आहे, म्हणून ह्या रेप्लिकेशनला काय म्हणायचं सेमी कन्झर्वेटिव्ह डीएनए रेप्लिकेशन असं म्हणायचं. बघूया. आता तुम्ही म्हणाल की असंच का, बरोबर, असंच का, असं का होत नाही की हे ओल्ड स्ट्रँड एकत्र येतात आणि नवीनच्या नवीन वेगळे वेगळे होतात, असं का होत नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंटल प्रूफ पण दिलेला आपल्याला बघायला मिळतो. अँड दॅट प्रूफ इज गिवन बाय द टू सायंटिस्ट. दोन सायंटिस्ट आहेत आणि त्या सायंटिस्टचं नाव आहे मिचेल्सन अँड स्टार. मिचेल्सन अँड स्टार हे दोन शास्त्रज्ञ आहेत. त्या दोन शास्त्रज्ञांनी आपल्याला सेमी कन्झर्वेटिव्ह डीएनए रेप्लिकेशन साठी एक्सपेरिमेंटल प्रूफ दिलेला बघायला मिळतो. साधा एक्सपेरिमेंट, एकदम सिंपल एक्सपेरिमेंट आहे. या एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी काय केलं बघा, they did this experiment on the E. coli bacteria. E. coli bacteria कोणावरती केला, E. coli नावाच्या बॅक्टेरियावरती केला, बरोबर. नॉर्मली in the DNA there is a special element which is present in the large quantity. जास्त क्वांटिटी मध्ये आणि डीएनए मध्येच फक्त आपल्याला चांगला असलेला बघायला मिळतो तो एलिमेंट आहे एन, नायट्रोजन. नायट्रोजन आपल्याला जास्त हा कुठं डीएनए मध्ये प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. डीएनए मध्ये जास्त एलिमेंट कुठला आहे, नायट्रोजन, बरोबर. नायट्रोजन म्हणून नायट्रोजन बेस असं म्हणतात, बरोबर. मग त्यानं काय केलं, हा नायट्रोजन नॅचरली ऑकरिंग नायट्रोजन जो आहे तो नॅचरल आयसोटोप, नॅचरली ऑकरिंग आयसोटोप. आयसोटोप हे वेगवेगळे व्हर्जन असतात एखाद्या एलिमेंटचे, बरोबर. ते तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये जास्त जात नाही आयसोटोप्स म्हणजे काय. पण
नॅचरली ऑकरिंग आयसोटोप जो आहे नायट्रोजनचा दॅट इज N14. बरोबर ना रे? हा, मास नंबर किती नायट्रोजनचा? किती? 14 ना का? बघा चेक करा नंतर. हा, N14 इज अ नॅचरली ऑकरिंग आयसोटोप ऑफ द नायट्रोजन. नॅचरली ऑकरिंग, ते रेडिओ वगैरे काही नाही, आयसोटोप आहे. ठीक आहे. आता हा काय असतो, त्याला आपण काय म्हणतो, लाईट वेट नायट्रोजन असं म्हणतो. लाईट वेट नायट्रोजन असं म्हणतो, कारण त्याचा मास नंबर जरा थोडासा कमी आहे म्हणून. आता दुसरा आयसोटोप त्यानं या दोघांनी वापरलेला आहे, N15 आयसोटोप वापरलेला आहे. इट इज अ नॅचरली ऑकरिंग नाही, कमी असतो, नेचरमध्ये पण असतो, पण तो कमी प्रमाणात असतो, फार कमी प्रमाणात असतो. ठीक आहे. आणि याला काय म्हटलं, हेवी आयसोटोप, हेवी वेट नायट्रोजन असं म्हटलं. हेवी वेट कारण एक ॲटॉमिक नंबरनं याचं वजन जास्त आहे. ठीक आहे. एक मास नंबरनं याचं वजन जास्त आहे, एक न जास्त आहे. ठीक आहे. ॲटॉमिक वेट ते तुम्ही बघा, डाल्टन वगैरे काय असतं ते डिटेलमध्ये आपण नंतर कधी तुम्ही केमिस्ट्रीमध्ये वगैरे त्याचा अभ्यास तुम्हाला जास्त आहे इलिमेंटच्या वेळेस, तर तो त्याने इथं लागू करायचा, ते बेस नॉलेज इथं वापरायचं. तर हा याचं वजन किलोमध्ये आहे, 14 किलो आहे, याचा 15 किलो आहे असं म्हटलं तरी चालेल, डझंट मॅटर. आमच्या बायोलॉजीमध्ये काय जास्त आम्ही याला वेटेज देत नाही, एक्सपेरिमेंटमध्ये फक्त असतं. म्हणजे वजन वगैरे एवढं ॲक्युरेट असायला पाहिजे किंवा माहीत असायला पाहिजे नाही, फक्त याच्यामधला डिफरन्स लक्षात आला की बस झालं, बाकी काही नाही. ठीक आहे. म्हणून आपण एवढी गोष्ट लक्षात ठेवायची की याचा मास नंबर 14 आहे, याचा 15 आहे, म्हणून हा वजनदार आहे, हा हलका आहे. ठीक आहे. म्हणून हे लाईट वेट किंवा लाईट नायट्रोजन असं म्हटलं, हेवी नायट्रोजन असं म्हटलं. ठीक आहे. तर अशा दोन प्रकारचे आयसोटोप या दोघांनी वापरले. तर यांनी पहिल्यांदा काय केलं, इन द फर्स्ट एक्सपेरिमेंट दे ग्रो दिस E. coli bacteria on the N14 medium. Grow bacteria on N14 containing medium. बरोबर. आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वापरली त्यांनी, सगळ्यात महत्त्वाची टेक्निक वापरलेली कुठली, ह्या दोघांनी वापरलेली टेक्निक कुठली, ती टेक्निक आहे, त्या टेक्निकला असं आपण म्हणतो डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रीफ्युगेशन. काय म्हटलं त्या टेक्निकला, डेन्सिटी ग्रेडियंट इक्विलिब्रियम सेंट्रीफ्युगेशन असं. ठीक आहे. डेन्सिटी ग्रेडियंट, कारण सेंट्रीफ्युगेशन जर आपण याचं केलं तर ते कशाच्या बेसवर ग्रेडियंट्स तयार करतात, डेन्सिटीच्या बेसवरती ग्रेडियंट्स तयार होतात. म्हणजे सेम वेट असलेली मॉलिक्युल्स एका बँड मध्ये येतात. काय होतात, सेम वजन असलेले मॉलिक्युल्स काय होतात, एकत्र येतात, एलिमेंट एकत्र येतात ह्या सेंट्रीफ्युगेशन. म्हणजे काय, जर आपण एखाद्या टेस्ट ट्यूब मध्ये, सेंट्रीफ्युगेशन ट्यूब मध्ये जर सोल्युशन टाकलं, बघा मी आता वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे की पहिलं तर डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रीफ्युगेशन आपण अंडरस्टँड करूया थोडंसं, जास्त काय नाही. त्याच्यामध्ये मेकॅनिझम लक्षात आलं की तुम्हाला पुढचं सगळं लक्षात येणार. मी याच्यामध्ये काय करतोय, आकारानुसार वजन जास्त आहे असं समजतो. ठीक आहे. मी इथं काय केलं, छोटे या आकाराचे 4-5 मॉलिक्यूल इथं मी ठेवले आणि दुसरे आहेत मोठ्या आकाराचे, ते हे डिस्पर्स झाले, मिक्स केले, थोडेसे मोठे आहेत. बरोबर. छोटे आहेत, मोठे आहेत, लाईट आहेत, हेवी आहेत. बरोबर. मग काय होतं, ज्यावेळेस आपण सेंट्रीफ्युगेशन करू, हे सगळ्या सोल्युशन मध्ये आहे, त्या ज्यावेळेस आपण सेंट्रीफ्युगेशन करू त्यावेळेस सेंट्रीफ्युगेशन मध्ये काय होणार आहे, छोटे मॉलिक्यूल सगळे एकत्र येतात आणि मोठे मॉलिक्यूल्स काय होणार,
एकत्र येतात. क्लिअर? बघा, सेंट्रिफ्युगेशन केल्यानंतर काय होणार आहे, दोन बँड्स तयार होणार. कशावरती अवलंबून आहेत ते बँड्स? डेन्सिटी म्हणजेच वजन, वजनावरती अवलंबून आहे. क्लिअर? ज्याचं वजन जास्त तो खाली जाईल, ज्याचं वजन कमी तो वरती येईल. टेस्ट ट्यूब मध्ये काय, सेंट्रिफ्युगेशन ट्यूब मध्ये काय, ज्याचं वजन जास्त तो खाली बॉटमला जाईल आणि ज्याचं वजन कमी तो वरती येईल. एवढा साधा सिंपल मेकॅनिझम आपल्या ह्या डेन्सिटी ग्रेडियंट मध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतो. आणि ह्या डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन साठी त्यांनी काय वापरलं, 6 मोलार सीजियम क्लोराइड, CaCl2, सीजियम क्लोराइड मेडियम म्हणून वापरलं. काय वापरलं? मेडियम. कुठलं वापरलं? त्याच्यासाठी मेडियम आहे. वॉटर सुद्धा वापरू शकता, सुक्रोज सोल्युशन वापरू शकता, कारण ज्याची डेन्सिटी जास्त ते याला चांगलं असतं डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन साठी. सुक्रोजचं डेन्सिटी काय असते, जास्त असते वॉटरपेक्षा. बघितलं ना, डेन्सिटी जास्त असते. साखरेचं पाणी आणि फक्त पाणी याच्यामध्ये डेन्सिटी कोणाची जास्त असते, साखरेच्या पाण्याची जास्त असते. त्याच्यामुळे सेपरेशन होत असताना त्याच्यातले मॉलिक्यूल वेगळ्या पद्धतीने सेपरेट होतात. तसं सीजियम क्लोराइडचं वेगळं आहे. याची डेन्सिटी जी आहे ती एका ठराविक पॉइंटला इक्विलिब्रेट होते. इक्विलिब्रेट होते म्हणजे काय, दोघांची डेन्सिटी सेम होते आणि मग एक पॉइंट असा येतो की ते सेपरेट होत नाही, फर्दर सेपरेशन होत नाही. कितीही ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा सेंट्रिफ्युगेशन फोर्स अप्लाय करा तरी ते सेपरेट होत नाही. तर तशा पद्धतीनं आपण यांचा पूर्ण अभ्यास करणार. तर त्यांनी काय केलं, पहिल्यांदा हे बॅक्टेरिया काय केले, N14 वरती ग्रो केले. बघा, N14 वरती ग्रो केले. मी आता हा पार्ट करतो त्या दोघांचा, म्हणजे आपल्याला मिसलसन अँड स्टार्च एक्सपेरिमेंट लक्षात येईल. फर्स्ट, ग्रो बॅक्टेरिया ऑन ई कोलाई ग्रोथ असं. ई कोलाई कशावरती ग्रो केले, N14 मेडियम. बरोबर, पहिला. मग त्यानं काय केलं, याचं काय केलं, सेंट्रिफ्युगेशन केलं, डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना काय झालं, एक बँड तयार झालेला बघायला मिळाला, इक्विलिब्रियम. तो बँड समजा इथं तयार झालेला आहे. इट इज अ बँड ऑफ 14, बँड 14. का? त्याने काय केलं, बॅक्टेरिया ग्रो केले, त्याचा डीएनए सेपरेट केला, आयसोलेट केला आणि त्या डीएनए ला काय केलं, त्या सीजियम क्लोराइड मध्ये टाकलं. बरोबर, सीजियम क्लोराइड मध्ये टाकलं. हा सीजियम क्लोराइड आहे सगळा, इथपर्यंत आहे. पण या हा जो 14 आताचा जो डीएनए आहे कुठल्या बॅक्टेरियाचा, ग्रो ऑन द 14 N14 मेडियम, तर त्याचा डीएनए इथं एकच बँड तयार झाला. बरोबर. त्यानंतर काय केलं, दुसरा एक्सपेरिमेंट केला. दुसरा एक्सपेरिमेंट ग्रोन म्हटलं तरी चालेल. काय केलं, ग्रोन ऑन N15 मेडियम. त्याला दुसरा फॉर मेनी जनरेशन. काय केलं, अनेक जनरेशन साठी त्यानं काय केलं, कंटिन्युअसली काय करत राहिला, ग्रो करत राहिला बॅक्टेरिया अनेक जनरेशन. त्यानं त्याच्यात सेपरेट करायचे, जनरेशन तयार करायचे, थोडेसे सेपरेट करायचे, जनरेशन तयार करायचे. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे जे बॅक्टेरिया आहेत N14 चे बॅक्टेरिया, त्यांनी काय केले, N15 मेडियम वरती ग्रो केले फॉर लार्ज मेनी नंबर ऑफ जनरेशन्स, मल्टिपल जनरेशन्स. ठीक आहे. आता मल्टिपल जनरेशन मध्ये जर आपण बघितलं तर त्यानं पुन्हा त्याचा डीएनए सेपरेट केला आणि पुन्हा त्याचं डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन केलं आणि त्याला लक्षात आलं की त्याचा बँड तयार झाला आणि तो बँड ह्या लेवलला होता. बरोबर, ह्या लेवलला. आता हा बँड जो आहे तो काय, N15 चा. मी फक्त 15 लिहितो कारण त्यानं बॅक्टेरिया कशावरती ग्रो केले, N15 मेडियम. आता आपण सारखा शब्द वापरतोय की ग्रोन ऑन द N15 मेडियम. हाऊ डज इट हॅपन दॅट दिस N15 goes into the DNA? कारण
आपल्याला नायट्रोजन सोर्स कुठलाही असू द्या, नायट्रोजन सोर्स तो आपण दोन कारणासाठी वापरतो. एक अॅमिनो ऍसिड तयार करायला आणि दुसरा डीएनए तयार करण्यासाठी. नायट्रोजन कशासाठी लागतो आपल्याला? दोन गोष्टीसाठी लागतो. कमी अजून छोट्या मोठ्या गोष्टी, मेजर दोन गोष्टी आहेत. एक अॅमिनो ऍसिड सिंथेसिस आणि दुसरा डीएनए सिंथेसिस किंवा न्यूक्लियोटाइड सिंथेसिस. त्या दोन गोष्टीसाठी आपल्याला नायट्रोजन लागतो. मग जो काही बॅक्टेरिया असेल किंवा कुठलाही ऑर्गॅनिझम असेल तो नायट्रोजन कुठून घेतो? मीडियम मधून घेतो किंवा त्याच्या फूड मटेरियल मधून घेतो. मीडियम म्हणजे काय? इट इज द फूड मटेरियल ऑफ द बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचं जे फूड मटेरियल आहे ते काय आहे? मीडियम आहे. त्या मीडियम मधून कुठला नायट्रोजन मिळणार आहे त्याला? N14 जर असेल मीडियम तर N14 मिळणार. N15 मीडियम असेल तर N15 मिळणार. आणि मग नवीन जे न्यूक्लियोटाइड तयार होणार आहे त्याच्यामध्ये येणारा नायट्रोजन कुठला असणार आहे? डिपेंडिंग ऑन द मीडियम. कुठल्या मीडियम वरती आहे, बरोबर? मग जर कंटिन्युअसली तेच जर असेल तर त्याच प्रकारचे नायट्रोजन तो काय करणार आहे? स्वतःच्या डीएनए मध्ये इनकॉर्पोरेट करून घेणार आणि म्हणून काय होणार आहे? डीएनएचं वजन पण वाढणार आहे. क्लिअर? मग काय केलं? त्यानं सेपरेट केलं डेन्सिटी ग्रेडियंट. तर त्याला लक्षात आलं की N15 चा बँड आपल्याला असा मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यानं काय केलं? पुन्हा एक एक्सपेरिमेंट केला. थर्ड एक्सपेरिमेंट. ग्रोन ऑन N14 दिस सेम. काय केले? जे बॅक्टेरिया N14 वरती ग्रो केले, सॉरी N15 वरती ग्रो केलेले तेच बॅक्टेरिया कशावरती त्याने ग्रो केल्यानंतर? N14 वर. फॉर ओनली वन जनरेशन. लक्षात ठेवायचं. काय महत्वाचं लक्षात याच्यात काय ठेवायचं? इथं फॉर मेनी जनरेशन. पहिले दोन एक्सपेरिमेंट होते, अनेक जनरेशन होते. बघा, पहिले दोन एक्सपेरिमेंट होते त्यांना अनेक जनरेशन साठी केले. पण तिसरा एक्सपेरिमेंट त्यानं काय केला? फक्त एका जनरेशन साठी. कशासाठी केला? फक्त एका जनरेशन साठी. आणि मग त्यानं काय केलं? तोच एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्या असं लक्षात आलं. त्याच्या काय लक्षात आलं बघा? याचा बँड सेपरेटच तयार. त्याचा बँड काय झाला? सेपरेट झाला. ठीक आहे. त्याचा बँड सेपरेट झाला. आता त्याने काय म्हटलं ह्या बँडला? which is in between the N14 and N15 and therefore it is called 14-15 band. बरोबर? पहिलं लॉजिक आपण समजून घेऊया. अगोदरचा डीएनए काय होता? त्याच्या अगोदरचा N15 होता, बरोबर? हा डीएनए आहे. मी त्याला कलर इथं दिलेले तेच घेतो. इट इज N15 strand. It is also N15 strand. दोन्ही स्ट्रँड्स काय आहेत या डीएनए मधले? N15 आहे, बरोबर? त्याच्यानंतर याचं रेप्लिकेशन झालं. काय झालं? रेप्लिकेशन झालं. पण कशापासून रेप्लिकेशन झालं बघा? ग्रोन ऑन N14 मीडियम, बरोबर? त्यावेळेस त्याला असं लक्षात आलं की डीएनए तयार झाले. खरं डीएनए काय झाले? तयार झाले. पण त्याच्यातला एक जो स्ट्रँड होता तो कुठला आहे? N15 चा आहे. आणि दुसरा स्ट्रँड काय आहे? N14 चा. 14 15 बरोबर? आणि हे स्ट्रँड्स होते काय? हायब्रिड आहे. हायब्रिड स्ट्रँड आहे, बरोबर? हायब्रिड स्ट्रँड.
म्हणून यांचा जो बँड आहे तो कुठं आला, इन बिटवीन द 14 अँड 15, बरोबर, त्या दोघांच्या मध्ये आहे. क्लिअर. आता दुसरा प्रश्न त्याला पडला, बरोबर, दुसरा प्रश्न त्याला पडला की आता हे जर असेल तर अजून एक जनरेशन कंटिन्यूअस घेऊया आपण. अजून एक जनरेशन त्यानं काय केलं, अगेन ग्रोन ऑन द N14 मीडियम इटसेल्फ फॉर सेकंड जनरेशन. हे फर्स्ट जनरेशन आहे. फर्स्ट जनरेशन मध्ये एकच बँड त्याला मिळाला. किती बँड मिळाले त्याला, एकच मिळाला, पण तो 14 सारखा पण नाही आणि 15 सारखा पण नाही, बरोबर, 14 सारखाही नाही आणि 15 सारखाही नाही. मग काय, त्या दोन्हीच्या मध्ये असलेला बँड त्याला मिळाला, बरोबर. त्याच्यानंतर त्यानं सेकंड जनरेशन साठी स्टडी केला. सेकंड जनरेशन साठी स्टडी केल्यानंतर त्याला 4 वेगवेगळ्या प्रकारचे डीएनए त्यानं प्रपोज केले, थेरॉटिकली. काय केले बघा. आता ह्या डीएनएचं रेप्लिकेशन जर झालं तर काय होईल, इथं एक होईल, हा दुसरा जो आहे तो वेगळा सेपरेट होईल, बरोबर. आता सुद्धा काय N14 मीडियमच आहे म्हणून एकच ब्ल्यू स्ट्रँड आहे, तो ब्ल्यू स्ट्रँड झाला. त्याच्यावरती नवीन N14 स्ट्रँड तयार झाला, व्हाईट. दुसरा N14 स्ट्रँड आहे, त्याच्यावरती दुसरा N14 तयार झाला, बरोबर. क्लिअर. आता दुसरं बघितलं तर दुसऱ्यामध्ये सुद्धा तसंच झालं आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्याला 2 प्रकारचे डीएनए बघायला मिळाले. ओके. आता बघा याच्यामध्ये काय, N14 14 14 14 14 आणि 14. हा काय झाला N15 आणि N15, बरोबर. आणि मग त्यानं काय केलं, याचे हा सेकंड जनरेशन साठीचे डीएनए आयसोलेट केले. पण हे कसं हेच आहे ते कसं करणार, तर यानं आयसोलेट केले आणि त्याने काय केलं, हा तिसरा एक्सपेरिमेंट आणि त्याच्यामध्ये काय केलं त्यानं, पुन्हा डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन केलं. त्या डेन्सिटी ग्रेडियंट मध्ये त्याला 2 प्रकारचे बँड मिळाले. त्याला काय मिळाले, 2 प्रकारचे बँड मिळाले. एक बँड होता तो 14 चा मिळाला, ह्या 2 डीएनएचा, आणि दुसरा बँड त्याला मिळाला, त्या दोघांना मिळून मिळाला. तो कुठला होता, N14 N15 चा. ह्या 2 डीएनएचा बघा, ह्या 2 डीएनएचा बँड इथं आला आणि मधल्या 2 डीएनएचा बँड कुठं आला, वरती आला, बरोबर. त्याच्यामुळे त्याला असं लक्षात आलं की एक स्ट्रँड कम्प्लिटली हेवी आहे, कुठलं, ब्ल्यू स्ट्रँड, आणि दुसरं नवीन तयार झालेलं कम्प्लिटली लाईट आहे. समजा असं जर असतं, काय अजून काही पॉसिबिलिटीज आपण बघायच्या की डीएनए काही एक कम्प्लिटली नवीन जुना असतो आणि दुसरा नवीन असतो. असं जर होत असतं तर काय झालं असतं, म्हणजे याच्यातला अर्धा पार्ट काय झाला असता, ब्ल्यू तयार झाला असता. असं जर आपण म्हटलं की अर्धा पार्ट आणि याच्यातला अर्धा पार्ट काय असेल, लाईट आहे, बरोबर. तर याच्यात पण तसंच असायला पाहिजे होतं ना. मग काय झालं असतं, ते खालचे जे स्टँड आहेत याचे ब्ल्यू आले असते आणि मग एकच बँड मिळायला पाहिजे. वेगवेगळे बँड मिळणं अपेक्षित होतं का तिथं, नाही. मग अशा वेळेस आपल्याला ह्या दोघांचा मिळून एकच, म्हणजे हे दोन्ही तसेच असले असते. त्याच्यामुळं हे असं न होता हे कम्प्लिटली सेमी कॉन्झर्वेटिव्ह आहे आणि म्हणून त्याला काय मिळाले, हे बँड सेम किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मिळालेले आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. आणि अशा पद्धतीनं हा एक्सपेरिमेंट काय सांगतो, डीएनए रेप्लिकेशन इज अ सेमी कॉन्झर्वेटिव्ह. ठीक आहे. आता याच्यामध्ये समजा, आता बघा, एकच मीडियम अनेक जनरेशन्स आहे. काय म्हटलं मी, एक
सिंगल मीडियम कुठलंही असू द्या, N14 किंवा N15 फॉर मेनी जनरेशन, देन व्हॉट हॅपन्स, ओनली वन टाइप ऑफ बँड ऑकर्स इन द cesium chloride centrifugation. cesium chloride हे centrifugation मध्ये एकच बँड आहे. दुसरा, चेंज इन द मीडियम फॉर वन जनरेशन. काय म्हटलं मी? चेंज इन द मीडियम म्हणजे जर N14 असेल अगोदरचं, ते बदललं आणि N15 केलं तर किती जनरेशन साठी? एका, ओनली वन जनरेशन. N15 आहे, N14 केलं एका जनरेशन साठी, फॉर ओनली वन जनरेशन, देन ओनली वन बँड, ओनली वन बँड, बरोबर, ओनली वन बँड. किंवा N14 असता आणि एका जनरेशन साठी N15 वरती घेतला असता तरी सुद्धा काय झालं असतं? एकच बँड आला असतं, बरोबर. तर चेंज इन मीडियम फॉर टू जनरेशन्स म्हणजे N15 चं N14 वरती आणि दुसरं लिहायचं राहिलं आपलं, ग्रोन ऑन N14 itself for two generation. दोन जनरेशन, it will give you two bands, बरोबर. एक हायब्रिड असेल आणि दुसरा N14 असेल, न्यू बँड असेल. आता अजून एक प्रश्न याच्यामध्ये, किती बँड? हे हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. हाऊ मेनी बँड्स विल बी, हे डिस्क्रिप्शन सांगितलं जाईल आणि तुम्हाला किती बँड्स तयार होतील हे विचारलं जातं. तर लॉजिक कसं लावायचं आहे? हा वर्कआउट केला तरी चालेल, तुम्ही मला वेळ भेटला तर हा वर्कआउट, किंवा अगोदर प्रॅक्टिस करत असताना हा वर्कआउट करायचा दररोज, हा एक्सपेरिमेंट स्टडी करत असताना हा वर्कआउट करायचा आणि त्याच्यानंतर बँड किती तयार होतात ते सांगायचं, बरोबर. आता समजा दोन जनरेशन साठी, आता इमिडिएटली दोन जनरेशन नंतर जर समजा मी आता काय केलं, पहिल्या N15 कशावर ग्रो केला? N14 वरती एक जनरेशन, दुसऱ्या जनरेशनला सुद्धा N14 वरतीच ग्रो केला. आता तिसरं जनरेशन मी काय करणार? N15 वरती जर केलं तर काय होईल बघा. आता थर्ड, देन बघा हेच कॅरी फॉरवर्ड N15 फॉर द थर्ड जनरेशन. तिसऱ्या जनरेशन साठी काय वापरलं मी? N15 वापरलं तर काय होईल? किती बँड्स तयार होतील? दोनच होतील. आता इकडे लक्ष द्या, दोन होतील. आता N15 वरती नवीन काय होणार आहे? N15 तयार होणार आणि N14 वरती N15 तयार होणार. नवीन असणार तो N15 असणार, पण इथं काय दोन आहे, बरोबर, दोन आहे. म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला काय तयार होईल, काय तयार झालेले बघायला मिळतील, तर दोनच बँड आपल्याला तयार झालेले बघायला मिळतील. एक असेल N15 चा आणि दुसरा असेल हायब्रिडचा, बरोबर. ज्या ज्या वेळेस आपण चेंज करतो मीडियम, त्यावेळेस एक काय असेल, ओरिजिनल असेल आणि दुसरा हायब्रिड असेल, दोनच बँड तयार. आता त्याच्यानंतर आपण अल्टरनेट जनरेशन घेतले तर काय होईल बघा. अजून एक पॉसिबिलिटी आपण फक्त चेक करायचं. अल्टरनेट जनरेशन म्हणजे काय? एक N15 वरती ग्रो केला कम्प्लिटली, N15 चा काय केला? N14 वरती ग्रो केला आणि N14 चा पुन्हा N15 वरती जर आणला तर काय होईल? पुन्हा N15 वरती आणला, N15 वरती जर आणला तर काय होईल? N15 N14 N14 N15 बरोबर. आता याच्यामध्ये सेकंड अल्टरनेट केला म्हणजे N15 हे जे चार आहेत हे कशावर केले? N14 वरती केले तर काय होईल? हायब्रिड नॉर्मल, हायब्रिड एक असेल N14, दुसरा हायब्रिड असेल. म्हणजे प्रत्येक जनरेशन कसंही करा, एक हायब्रिड येतो आणि दुसरा नॉर्मल.
म्हणजे ज्या मीडियमवरती आपल्याला ग्रो केला त्याचं आपल्याला तयार झालेलं बघा. म्हणून तुम्ही लक्षात ठेवायचं किती बँड तयार होतील, मॅक्झिमम 2च बँड तयार होतात. ओनली 2 बँड्स आर फॉर्म. वन इज ऑफ हायब्रिड अँड वन इज ऑफ युनिफॉर्म डीएनए, पॅरेंटल डीएनए असं म्हटलं तरी चालेल. ओके, क्लिअर. अशा प्रकारचा हा एक्सपेरिमेंट होता which proves that the semi-conservative mechanism of the DNA replication, DNA replication चे semi-conservative mechanism आहे. लक्षात राहील. क्लिअर. ओके. तर महत्वाचे कॉन्सेप्ट आज आपण बघितलेले आहे. त्या कॉन्सेप्टमध्ये डीएनए रेप्लिकेशन कसं होतं किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे रिॲक्शन होतात, एन्झाईम्स कुठले असतात आणि त्या सगळ्या एन्झाईमच्या ॲक्टिव्हिटीज कुठल्या असतात किंवा डीएनए रेप्लिकेशन हे सेमी कॉन्झर्वेटिव्ह कशा पद्धतीनं असतं किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या एन्झाईमचा रोल असतो, सगळ्या गोष्टींमध्ये ह्या गोष्टी आपण आज बघितलेल्या आहेत. मला वाटतं आपण थांबूयात आता इथं, काय जास्त करायची गरज नाही. अजून पुढचा नवीन पॉईंट जर सुरू केला तर आपल्याला अजून वेळ लागणार आहे. किती वाजले काय? ठीक आहे. सो द कॉन्सेप्ट टुडे इज अ synthesis of a DNA. What are the different components of the replication code? What is Okazaki fragment? How these fragments are joined together? Then what is a newly formed DNA and how it looks? And what is the pattern of the DNA replication? That is a semi-conservative